श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, तर तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे, अचानकपणे क्विकली तुमच्या आयुष्यामध्ये काय घडतंय आणि काय घडणार आहे हे आपण बघणार आहोत. चांगली आणि वाईट गोष्ट कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहेत, त्याचा एक चांगला मोबदला तुम्हाला भेटतोय की थोडासा निगेटिव्ह भेटतोय हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. निगेटिव्ह शक्ती तुमच्या वरती आहे ती निघून जाईल का, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये आता पॉझिटिव्हिटी येईल का, आणि क्विकली डिसिजन कोणता स्वतःहूनच आलेला आहे ते घेऊया. बॉटम मध्ये आलेला आहे क्वीन ऑफ पेंटिकल. क्वीन ऑफ पेंटिकल आहे आणि एट ऑफ सोर्ट्स, टू ऑफ पेंटिकल, फोर ऑफ सोर्ट्स, एस ऑफ वॉन्स, the high princess, five of cups, eight of pentacle, six of wands, the hermit आणि बॉटम मध्ये पण क्वीन ऑफ पेंटिकल बॉटम मध्ये. आणि राशी तुम्हाला सांगते मी कोणत्या राशी आहेत ते. राशी आहेत मिथुन, तूळ आणि कुंभ, कर्क, मीन, वृश्चिक. या सगळ्या राशी इथं आहेत आणि स्ट्रॉंग जी आहे ती तूळ राशी, कुंभ राशी जी आहे ती एकदम स्ट्रॉंग आहे. त्यांची करंट एनर्जी इथं आहे. आणि कुंभ राशीसाठी जास्तीत जास्त, कारण कुंभ राशीसाठी शनी दोष आहे आणि त्यांच्या आयुष्यात अचानकपणे चेंज जो आहे, म्हणजे क्विकली काही गोष्टी बदलत आहेत ते जास्त दिसत आहे इथे. त्या गोष्टी जास्त बदलताना इथे दिसत आहेत. तर असं की तुमच्या आयुष्यात आता जर काही वेगळं बदलत असेल किंवा लगेच काही क्विकली असं काही बदलणार आहे, ह्या गोष्टीबद्दल आपण आता बघणार आहोत. त्या अगोदर पास्ट मध्ये किंवा आता तुमच्या आयुष्यात काय गोष्टी चालू आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. एक तर तुमचं सेकंड मॅरेज असेल, सेकंड सेकंड असं असं की पहिलं काहीतरी नुकसान झालंय आणि परत एकदा तुम्ही स्टार्ट केले असं पण आहे. आणि पहिला बिझनेस आहे तुमचा आणि दुसरा बिझनेस तुम्हाला स्टार्ट करायचा आहे हेही आहे. आणि पहिली प्रेग्नन्सी कन्सिव्ह झाली, ते झाले व्यवस्थित. आता दुसऱ्या प्रेग्नन्सीसाठी कन्सिव्ह करण्यासाठी तुम्हाला म्हणजे वाट बघताय त्या गोष्टीसाठी. खूप जणांचा सेकंड मॅरेज साठी आहे, अशी सुद्धा इंट्युशन्स या गोष्टीतून येत आहे. आणि दुसरं, फॅमिलीमध्ये वादविवाद दोघांमध्ये, भाऊ बहीण असेल, भाऊ भाऊ असतील, सासू दीर, किंवा तुमच्यामध्ये जे काही घरातल्या घरात दिसते इथे जास्त एनर्जी, घरातल्या म्हणजे एका कुटुंबातली एनर्जी दिसते आहे, त्यात तुमच्यामध्ये वादविवाद अप्रतिम होतोय. खूप खूप वाद होतोय, बरोबर. कारण काम वाद तर होतोय, बरोबर आहे. आणि मी मगाशी अजून एक सांगितलं की तुम्हाला पहिला बिझनेस झालेला आहे, दुसरा बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि घरामध्ये वादविवाद होतोय. दुसरा पॉइंट जो घरामध्ये वाद होतोय तो कोणासोबतही असेल तुमचा, त्यांच्यासोबत वाद हा होतोय तुमचा. त्यात वादानंतर अचानकपणे काय होतं हे पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगते आहे की अचानकपणे कोणता बदल होतो तुमच्यामध्ये, जे की तुमच्या आयुष्यात एक नवीन वळण आणून एक नवीन वेगळं मोड, म्हणजे एक रस्ता तुमच्या आयुष्यात तयार होणार आहे, हे आपण आता बघणार आहे. बर, आता मी तुम्हाला सांगितलं की हे दोन गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यात आता सुरू आहेत, पण त्यामागे तुमच्या आयुष्यामध्ये विश्वासघात, तुम्हाला त्रास देणं, तुम्हाला छळणं, तुम्हाला मानसिक त्रास देणं, तुम्हाला डिप्रेशन देणं, ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत. सगळ्या गोष्टी येत आहेत. वारंवार तुम्हाला त्रास झाला, वारंवार तुम्हाला छळ करण्यात आला, वारंवार त्या गोष्टी तुम्हाला ढकलून देण्यात आलं, वारंवार तुमचा अपमान करण्यात आला. प्रत्येक गोष्टी सतत सतत तेच 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 होत गेलं आणि त्या गोष्टीचा कुठेतरी तुमच्यावरती परिणाम झाला, स्ट्रॉंगली परिणाम झाला, खूप स्ट्रॉंग परिणाम झाला. आणि त्या गोष्टीतून तुम्ही बाहेर येत नाही, बाहेरच येत नाहीये.
की नेमकं काय, आता काय, आता काय हे चाललंय तुमचं, नेमकं आता काय, इथून पुढे काय, आता काय करायचं, किंवा आयुष्य थांबले, स्टक झाले. कारण ही वेळ अशी तुमच्या आयुष्यात आली की तिथं पूर्ण विराम लागलाय. त्यामुळे तुम्हाला डिसिजन काय घ्यायचा हे समजत नाही. आता इथून पुढे काय होणार आहे, किंवा काय घडतंय, किंवा काय गोष्टी होणार आहेत, याचा तुम्हाला अजिबात उलगडा नाहीये, की काय घडेल. सगळं तुम्ही वेळेवर सोपवून टाकलंय. कारण तुम्हाला उत्तरच सापडत नाहीये त्या गोष्टीचं, की हे आता ह्यातून मी बाहेर कसं पडणार आहे, किंवा पडते आहे, हे तुम्हाला काहीच माहित नाही. सिरियसली, की इथं इतकी स्ट्रॉंग एनर्जी आहे. आणि तुम्हाला महत्वाचं म्हणजे तुम्हाला सिच्युएशन अशी आहे तुमच्या आता समोर, की समोरचा व्यक्ती तुम्हाला खरा अंदाज देत नाही. तुम्हाला असं मनाला खात्री आहे, की ती समोरचा व्यक्ती किंवा समोरची वेळ जी आहे तुमची, ती खरी तुमच्यासोबत समोर आहे, हे पण तुम्हाला तितकंच माहिती आहे, की जे आहे म्हणजे निसर्गाचा, म्हणजे तुमच्यासोबत जे वातावरण आहे, जे काय घडतंय, त्याचा सगळ्याचा अंदाज घेऊन तुम्हाला 100% खात्री आहे, की जे काय घडतंय ते 50% माझ्या समोर आहे. 50% माझ्या समोर नाहीये, किंवा मला माहिती पण नाही काय घडेल आणि काय नाही. त्यामुळे मला कुणावर विश्वास ठेवायचा नाहीये. आणि डिसिजन काय घ्यायचा आहे, हे मला कळत नाहीये. हा इथं पॉइंट महत्वाचा आहे. आणि तेच इथं घडतंय तुमच्यासोबत. आता दुसरं असं आहे, की खूप जणांच्या सोबत असं पण घडलंय, की एक तुम्ही असं एक वेळ तुमच्या आयुष्यात आलेली आहे. तुम्ही पैशासंदर्भात सुद्धा आर्थिक परिस्थिती सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी स्वतःवर अवलंबून आहात. तुमच्या स्वतःवर तुम्ही अवलंबून आहात. कोण तुम्हाला मदत करत नाही. मदत केली तर ते उसनवार असतंय तुमचं. जे काही आहे ते तुम्ही इन्कम, पैसा ह्या मागे लागलेला आहात. मला हे कार्ड जरा क्लिअरिफाय करायचं आहे, की हे नेमकं काय आहे? अ, हा हे सेकंड म्हणजे तुम्ही कुठेतरी जाताय, की सेकंड मॅरेज करताय, की तुमचे पार्टनर करताय? हे मला क्लिअरिफाय करायचं आहे कार्ड. हे कार्ड कशासाठी आणि काय, याचा पूर्ण खुलासा द्यावा. श्री स्वामी समर्थ. न्याय, जस्टिस. न्याय, जस्टिस कशासाठी आहे? एखादं जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जर एक डिसिजन घेतलाय, लव्ह रिलेशन असो किंवा तुम्ही तुमच्या थर्ड पार्टी सिच्युएशन असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही असाल, किंवा तुमचं पार्टनर तुम्हाला सोडून गेला असेल, तुम्हाला तुमच्यापासून विभक्त असेल, किंवा केस वगैरे डिवोर्सची चालू असेल, तुम्हाला मानसिक त्रास दिलेला असेल, आणि त्यातून तुम्हाला आता ह्या वेळेची जी आहे, ह्या वेळेचा न्याय तुम्हाला, डिसिजन, एक जस्टिस मिळताना दिसतोय. एनर्जी खूप छान आहे तुमची. ह्या बाबतीत तुम्हाला जस्टिस आणि न्याय भेटताना दिसतोय. जे काही तुम्ही डिसिजन घेतलाय त्याचा आता खूप त्रास होतोय तुम्हाला, बरोबर. पण त्याच्यावरती न्याय आणि जस्टिस, आणि त्यावरती एक हक्क म्हणतो आपण. एवढं सगळं मी केले, मला यातलं काहीच भेटलं नाही, मला काही मोबदला भेटलेला नाहीये, मी एवढं सगळं केलं, माझ्यासाठी काय नाही. शेवटी मला माझ्या आधारावरतीच जगायचं आहे, मला माझ्या आधारावरतीच माझं सगळं आयुष्य घालवायचं आहे. पण आता या गोष्टीचा न्याय तुम्हाला भेटताना दिसतोय. जवळ-जवळ तुम्हाला हक्काचं, म्हणजे माझ्या हक्काचं म्हणतो ना आपण, की एवढं करून माझं हक्काचं काहीच नाहीये. माझं काय आहे? माझं काहीच नाही. बरोबर. तसंच इथं आहे, की तुम्हाला तुमच्या हक्काचं मिळताना दिसत आहे. आणि तुम्हाला लवकरात लवकर, आणि कार्ड बरोबर बघा कसे आलेले आहेत. 8, 9, 11 तिन्ही कार्ड बघा कसे आलेले आहेत. आणि तिन्ही पैकी सुद्धा कार्ड जे आहेत, त्यावरती नाव सुद्धा मी सांगते तुम्हाला. तुमच्यासाठी जर ही एनर्जी असेल, तर मी तुम्हाला यावरती जे अक्षर आहेत, जी तुमच्या नावाचं पहिलं अक्षर असेल, तर ते मी तुम्हाला सांगते, हे तुमच्यासाठी असणार आहे. ज, अ, ट, इंग्लिशमध्ये टी, आर, एस, ए, एम, बी, एफ, डब्ल्यू, डी, एन, बी, एफ, एल, आर, के, व्ही. ह्या अक्षरांपैकी जर तुमचं कोणतं अक्षर असेल, तर ही एनर्जी तुमच्यासाठी असेल. तुमची एनर्जी नसेल, तुमच्या पार्टनरची एनर्जी असेल, किंवा त्यांचा अक्षर जरी इथं आलेला असेल,
तर त्या व्यक्तीकडून तुम्हाला न्याय भेटताना दिसतोय. खूप काही छान आहे. त्यापेक्षा अजून क्लिअरिटी किती हवी आहे तुम्हाला? तुम्ही ही एनर्जी पूर्ण मनापासून बघत असाल कदाचित, म्हणून ही इतकी क्लिअरिटी एनर्जी तुमच्यासाठी आलेली आहे. अचानकपणे जर काही घडत असेल, तर तुमच्या आयुष्यात एक न्याय भेटताना दिसतोय. एक उलगडा होताना दिसतोय, जे तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्हाला तुमच्या हक्काचं काहीतरी भेटताना दिसतंय, जे की तुमच्या फेवरमध्ये असणार आहे. खूप छान एनर्जी आहे तुमच्यासाठी. खूप, खूप, खूप म्हणजे मला असं वाटतंय, की तुम्ही खूप मोठा त्याग केला असावा, खूप मोठा त्रास सहन केलेला असावा, म्हणून ही एनर्जी इतकी क्विकली इथं आलेली आहे. ज्या गोष्टी तुम्ही शोधताय, ज्या गोष्टी तुम्ही हुडकताय किंवा ज्या गोष्टीची वाट बघताय तीव्रतेने, ती गोष्ट कुठेतरी तुमच्या समोर येताना दिसते अचानकपणे आणि त्याच्यासाठी तुम्हाला काहीच करायचं नाहीये. शांत चाललंय, चालतंय, चालू द्यायचं. जे रुटीन तुमचं रोजचं आहे ते करत राहायचं आहे. जे एक ड्रीम आहे ते मनामध्ये कुठेतरी रुजवून ठेवा. ते कुठे उलगडा करू नका. वेळ आल्यावर ते आपोआप तुमच्या समोर येऊन उभं राहणार आहे. नक्की उभं राहणार आहे. आणि मी त्यावरती तुम्हाला एक वेळ देते. किती दिवसात? किती दिवसात तुमच्या समोर या सगळ्या गोष्टी येतील? किती दिवसात तुमच्या समोर या सगळ्या गोष्टी येतील? मी अजून कार्ड बघितलेलं नाही. जितनी जल्दी हो सके उतनी ही जल्दी आपको न्याय मिलता हुआ दिख रहा है. जेवढं लवकर होता होईल तेवढ्या लवकर तुम्हाला न्याय भेटताना दिसतोय. अजून किती छान पाहिजे कार्ड. आता माझा अजून एक डेक मी कुठेतरी ठेवले. दिव्य मेसेज तुम्हाला सांगायचं होतं मला. एंजल्स तुम्हाला काय सांगताना दिसतात? एंजल्स जे तुमच्यासाठी खास काय सांगताना दिसतात? मला एकच कार्ड घ्यायचंय. मनापासून देवाला प्रार्थना करायचंय तुम्ही. एंजल्स जे तुमच्यासाठी काय सांगतायत? एंजल्स आहेत ते तुमच्यासाठी काय सांगतायत? एंजल्स आहेत ते तुमच्यासाठी काय सांगत आहेत? एंजल्स तुमच्यासाठी काय सांगतात हे आपण बघूया. सॉरी. तर हे कार्ड आपल्याला असं दर्शवत आहे, की तुमचं करिअर असू दे किंवा नातेसंबंध असू दे, यामध्ये तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवायला सांगत आहे आणि तुमच्यामध्ये एक वेगळा बदल घडून येण्याचे खूप मोठे चान्सेस आहेत आणि एंजल्स तुम्हाला हे सांगताना दिसत आहेत, की तुम्हाला तुमचे नातेसंबंध आणि तुमचे करिअर किंवा तुमचं स्वतःबद्दल जर काही बदलायचं असेल, तर स्वतःवरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. अंतरात्मा तुमचा जो आहे त्यावरती विश्वास ठेवायचा आहे आणि अंतरात्मा जे काही सांगत असेल तुम्हाला, ते तुम्हाला ऐकायचं आहे आणि त्याच्यावरतीच तुम्हाला क्रिया करायची आहे. तर अजून खूप छान एनर्जी आहे ही आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. जोपर्यंत हे तुम्ही मॅच्युअर म्हणजे तुमच्याकडे खेचून एनर्जी घेत नाही, तोपर्यंत ही एनर्जी तुमच्यासाठी लागू होत नाही. जोपर्यंत तुम्हाला तुमच्याला ही इंट्युशनचं कॅच पूर्णपणे होत नाही, तोपर्यंत तुम्हाला थोडंसं जड जातं. जेव्हा कधीही ती एनर्जी तुमच्या समोर येईल, तेव्हापासून तुमच्या आयुष्यात लवकरात लवकर कारण इथं जे मी कार्ड बहुतेक ठेवलं का? जेवढा जितनी जल्दी हो सके उतनी जल्दी आपके फेवर में सब चीजें आ जाएगी ऐसा इधर असं इथं सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं कुठेतरी बॅलन्स करायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून तुमच्यामध्ये सगळा चेंज व्यवस्थित आणि बॅलन्स व्यवस्थित होईल. फार तर आता मला असं वाटतंय, की ही एनर्जी खूप छान आहे. कारण आता जी एनर्जी आहे तुमची बॅलन्स नाही व्यवस्थित. द्विधा मनस्थिती आहे. या सगळ्यातून मला एकच सांगायचं एक तर आर्थिक परिस्थिती म्हणजे सगळं तुमच्यावरती तुमच्या खांद्यावरती भार आहे तुमचा. तुमची जबाबदारी घेणारं कोण नाहीये सध्या. सध्या परिस्थिती अशी आहे की तुमचा आधार तुम्ही कुणावर आधारून कुणावर डिपेंड होऊन राहू शकत नाही. सध्याची परिस्थिती. आणि दुसरं असं आहे, ज्या सिच्युएशनमध्ये आता तुम्ही अडकलेल्या आहात, त्यात तुम्ही फसलाय. त्यातून आता पुढे काय करायचं हे तुम्हाला माहिती नाही. त्यामुळे तुम्हाला न्याय मिळताना दिसतोय आणि न्याय मिळण्यासाठी थोडा वेळ जाईल आणि वेळेतच ती गोष्ट पूर्ण होण्यासाठी जे एंजल्स गाईडन्स आपल्याला आहे, की अंतरात्मा जो आहे आपला, त्या अंतरात्म्यावर विश्वास पाहिजे, की मी कुठं चुकत नाहीये. मला माझ्या आयुष्यात
जे काही भेटणार आहे ते चांगलंच भेटणार आहे आणि जे काही भेटेल ते मी हसत स्वीकारणार आहे. यावरती तुमचा विश्वास ठाम असला पाहिजे. बस यापेक्षा अजून काही वेगळं नाहीये. एनर्जी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ.